diagrams is something which you're not going to do for your prelims, but means मध्ये it is going to play a very important role. If you're somebody who thinks he is bad at drawing diagrams, I consider myself that also. पण त्यातल्या त्यात सुद्धा करावं लागतं. तर कमीत कमी वर्ल्ड मॅप आणि इंडियाचा मॅप ड्रॉ करायची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर काही भरा. यू विल हॅव इनफ नॉलेज टू नो वॉट थिंग्स टू पुट. बट हॅव्हिंग वन ऑफ दोज डायग्राम्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट ओनली फ्रॉम अ इफेक्टिव्हनेस आस्पेक्ट ऑफ इट, बट पानं भरण्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. यावर्षी मेन्समध्ये fjordsचा एक क्वेश्चन आला होता. त्याच्याबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं. आय हॅव स्पोकन टू सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ऑल्सो. In that examination hall, nobody had more than 2 to 3 lines of content when it came to fjords. But सगळी लोक 2 पानं भरून आली आहेत. त्यात पहिले 1.5 पानं काही लिहिले जे मनात आले ते. आय विल बी व्हेरी ऑनेस्ट. आणि सगळ्यांनी तेच केले. फक्त पानं भरायची कामं केली. त्यातल्या त्यात पण अर्ध पान शिल्लक होतं. एक डायग्राम ड्रॉ करून आलो. पानं भरलेले दिसायला पाहिजे म्हणून. सो दिस इज समथिंग दॅट हेल्प्स यू ऑल्सो. यू कॅन फॉर युअर GS2, फॉर युअर GS3, bar graphs, I didn't do it, people do it, it's my responsibility, maybe it works for you. So bar graphs, some charts, flow charts, whatever it is, do. Presentation aspect of things is also important. I am not saying की अक्षर खूप चांगलं असायला पाहिजे. माझं स्वतःचं अक्षर खूप घाण आहे. I literally got a feedback from one of the reputed institutes that तू जे लिहिले ते आम्हाला वाचायला जमत नाहीये. जर आम्ही वाचत नाही तर तुला मार्क काय देणार याच्यावर. So my handwriting is that bad and I still somehow managed to clear it. So don't be discouraged by the fact that how do I change my handwriting now. You don't need to. But how your answer appears on that piece of paper सुटसुटीत असायला पाहिजे. There needs to be subheading असेल तर you need to box those or you need to underline those. थोडीशी spacing aspect of things तुम्हाला लक्ष देऊन करायला पाहिजे. Don't make it look it is one of those very important aspects of answer writing, because you do not, if your answers are structured when it comes to the flowchart aspect of it, the presentation aspect of it, you write an effective answer by writing minimum words. कधी कधी तुम्हाला खूप माहिती असते. जर तुम्ही लाईन मध्ये लिहिला, maybe you are writing 300 words and somebody else who is doing his flowcharts, somebody who is boxing those headings, and ते जास्त जागा घेते, सुंदर पण दिसते, कमी पण लिहायला लागते आणि मार्क सुद्धा चांगले मिळत आहेत. सो प्लीज एन्श्योर दॅट युअर पेपर इट लुक्स गुड. ऑन द पेपर इट लुक्स गुड. इट इज गॉट नथिंग टू डू विथ युअर हँडरायटिंग. इट इज गॉट नथिंग टू डू विथ युअर फ्लावरी लँग्वेज. डू नॉट थिंक की माझं इंग्लिश असं आहे, माझं इंग्लिश तसं आहे. इट डझंट मॅटर ॲट ऑल. जे येतं ते लिहा, इफेक्टिव्हली लिहा. फक्त ऑफकोर्स देअर विल अराइज सिच्युएशन्स वेअर यू डू नथिंग अबाउट इट, तेव्हा पानं भरायला लागतात. बट मेक शुअर दॅट वेन अ सर्टन क्वेश्चन अपियर्स, जे वाचल्या तुम्हाला समजेल की याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे, इन दॅट क्वेश्चन युअर आन्सर नीड्स टू स्टँड आउट.